गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्याला इंग्रजीतील बॉसी आर ही संकल्पना माहिती आहे का? माहिती असेल तर खूप छान, आणि माहिती नसेल तर आज आपण नेमकं बॉसी आर ही इंग्रजीतील कॉन्सेप्ट काय आहे ती अतिशय सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण लक्षात घ्या की इंग्रजीमध्ये ए टू झेड जी काही 26 अक्षर आहेत, त्या 26 अक्षरांपैकी ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत आणि उरलेले सर्व व्यंजन म्हणजे इंग्रजीत कॉन्सोनंट्स आहेत. मग इंग्रजीमध्ये पहिला जो स्वर आहे लक्षात घ्या, तो पहिला स्वर म्हणजे ए. या ए स्वराच्या जोडीला जर आर आला, बघा लाल अक्षरामध्ये ए आर लिहिलेलं आहे. मी काय म्हटलं, इंग्रजीतील जो काही पहिला स्वर आहे ए, या ए स्वराच्या जोडीला जर आर आला तर एचा उच्चार आ होतो. काय होतो? आ. मग बघा त्याची उदाहरणं बघा. सी ए आर, एस टी ए आर, पी ए आर के, एफ ए आर, डी ए आर, सहावा शब्द आहे एफ ए आर एम, सी ए आर डी, एस एच ए आर पी, बी ए आर के आणि ए आर एम. राईट. मग आपल्याला असं शिकवलं गेलंय की दोन व्यंजनांच्या मध्ये जर ए आला तर त्याचा उच्चार ॲ होतो. मग इथं सी ए आर याला कॅर म्हणणार का? एस टी ए आर याला स्टॅर म्हणणार का? पी ए आर के याला पॅर्क म्हणणार का? एफ ए आर याला फॅर म्हणणार का? नाही. मी काय म्हटलं की इंग्रजीमध्ये ए नंतर जेव्हा आर येतो तेव्हा एचा उच्चार आ होतो. म्हणून शब्द कसे वाचायचे बघा. कार, स्टार, पार्क, फार, डार्क, फार्म, कार्ड, शार्प, बार्क, आम. राईट. इंग्रजीतील जो दुसरा स्वर आहे ई, इंग्रजीतील जो दुसरा स्वर आहे ई, या ई स्वरानंतर जर आर आला तर ईचा उच्चार अ होतो. लक्षात घ्या. मग पहिला शब्द आहे हर, तो चुकीने हेर झाला. हर, टर्म, बर्ड, व्हर्ब, हर्ड, जम, क्लर्क, सर्कल, नर्स आणि लेटर. म्हणजे या 10 शब्दामध्ये ई नंतर जेव्हा आर येतो, ई नंतर जेव्हा आर येतो तेव्हा ईचा उच्चार अ होतो. म्हणून ईला ए न म्हणता इथं अ म्हणायचं, कारण की ई नंतर काय आलेलं आहे? आर आलेला आहे. त्याच्यानंतर आय तिसरा स्वर आहे आय. आय नंतर जेव्हा आर येतो तर तेव्हा देखील आयचा उच्चार अच होतो. म्हणून गर्ल, गिर्ल नाही, गर्ल. बर्ड, बिर्ड नाही. फर्स्ट, फिस्ट नाही. डर्ट, डीर्ट नाही. स्कर्ट, स्किर्ट नाही. कारण की आय नंतर आर आला तर आयचा उच्चार अ होतो. म्हणून स्कर्ट, डर्ट, फर्स्ट, बर्ड, गर्ल या अर्थाने. राईट. सहावा शब्द आहे बर्थ. शर्ट, डर्टी, सर. सर या शब्दाला आपण सीर म्हणू शकत नाही, कारण की आय नंतर काय आलेला आहे? आर. म्हणून आयचा उच्चार काय होतो? अ. सर. त्याच्यानंतर सर्कल. असे 10 शब्द आपण पाहिलेले आहेत. किती शब्द पाहिलेले आहेत आपण? 10. 1 मिनिट थांबा फक्त आता, 2 टॉपिक बाकी आपले. ओ आर, ओ नंतर जेव्हा आर येतो तेव्हा ओचा उच्चार आ होतो. म्हणून ऑर, फॉर, कॉर्न, हॉर्न, फॉर्क, शॉर्ट, स्टॉर्म, बॉर्न, पोर्ट, स्पोर्ट, नॉर्थ.
आणि शेवटचा आहे यू. यू नंतर जेव्हा आर येतो तेव्हा यूचा उच्चार अ होतो. हर्ट, बर्न, टर्न, हर्ट, बस्ट. नाही तर तुम्ही हुर्ट, बुर्न, टूर्न, हुर्ट असं वाचायचं नाही. कारण की यू नंतर जेव्हा आर येतो तेव्हा यूचा उच्चार अ होतो. म्हणून हर्ट, बर्न, टर्न, हर्ट, बस्ट, नर्स, पर्स, पर्पल, टर्टल आणि चर्च. मग इंग्रजीमध्ये जे काही 5 स्वर आहेत लक्षात घ्या. पहिला ए आहे, दुसरा ई आहे, तिसरा आय आहे, चौथा ओ आहे आणि पाचवा यू आहे. मग माझा मुद्दा असा होता की या 5ही स्वरानंतर जेव्हा आर येतो तेव्हा या स्वरांचे उच्चार बदलतात. म्हणून या आरला बॉसी आर म्हणतात. कारण की ए, ई, आय, ओ, यू या 5ही स्वरांवर हा आर दादागिरी करतो आणि त्यांचे उच्चार बदलून टाकतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.